यशाया याचा 65 अध्याय 24 वचन. आणि असे होईल की ते हाक मारण्यापूर्वीच मी उत्तर देईन आणि ते बोलत असतानाच मी ऐकेन. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण आनंदित असाल. हो, की परमेश्वराने आजच्या सुंदर दिवसासाठी किती अद्भुत वचन दिलेलं आहे माझ्या प्रियांनो. की परमेश्वराचं वचन काय सांगत आहे की ते हाक मारण्यापूर्वीच मी उत्तर देईन आणि ते बोलत असतानाच मी ऐकेन. यस, आमेन. कधी कधी आपल्याला हा प्रश्न पडतो प्रियांनो, की परमेश्वर माझी प्रार्थना ऐकत आहे का? परमेश्वर माझ्या प्रार्थनेचं उत्तर देणार का? हो, नेहमी आपल्या मनात असं कधी कधी हा विचार येतो. आणि जेव्हा आपल्याला प्रार्थनेचं उत्तर मिळायला वेळ लागतो तेव्हा तर साहजिकच हे आपला गोंधळ उडालेला असतो. पण परमेश्वराचं वचन काय सांगत आहे की ते हाक मारण्यापूर्वीच मी उत्तर देईन. यस, आमेन. याचा अर्थ काय माहिती आहे का? की परमेश्वराचं निरंतर आपल्याकडे लक्ष आहे प्रियांनो. परमेश्वर 24 तास त्याचा कॅमेरा ऑन करून आपल्याकडे पाहत आहे. आणि जेव्हा आपण हाक मारू त्याच्यापूर्वीच परमेश्वर आपल्याला उत्तर देणार आहे. आणि ते बोलत असतानाच मी ऐकेल. जेव्हा आपण बोलतोय, जेव्हा आपण मनामध्ये विचार करतोय, तेव्हाच परमेश्वर आपल्याला काय करणार आहे की त्या गोष्टी ऐकणार आहे. कारण परमेश्वराला आपल्या सर्व योजना ह्या माहीत आहेत प्रियांनो. परमेश्वरानेच आपल्या जीवनामध्ये त्या योजना आखलेल्या आहेत. जो परमेश्वर आपल्याला आईच्या गर्भात रचण्या अगोदरपासून ओळखतो, त्या परमेश्वरापासून आपलं काहीच लपून नाही आहे प्रियांनो. आपलं जीवितक्रम, आपलं वागणं, आपलं राहणं हे सर्व काही परमेश्वरापासून लपलेलं नाही आहे. त्यामुळे आपण परमेश्वरावरती अढळ विश्वास ठेवणे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि परमेश्वर हा प्रत्येक प्रार्थना ऐकत असतो. आपल्या मागण्याच्या पूर्वी त्यांनी उत्तर दिलेलं असतं. पण जेव्हा एखाद्या प्रार्थनेचं उत्तर येण्यास वेळ लागतो तर तेव्हा कदाचित ती आपली मागणी ही गैर असावी प्रियांनो, किंवा परमेश्वराला ती मान्य नसावी. कारण परमेश्वर हा आपल्याला उत्तमात उत्तम देणग्या देणारा बाप आहे. त्याचे परमेश्वराचे आपण खूप प्रिय आहोत. त्यामुळे परमेश्वर आपल्यासाठी कुठलाही वाईट प्रकार, चुकीच्या गोष्टी हा कधीच देणार नाही. म्हणूनही कदाचित परमेश्वराकडनं आपल्या प्रार्थनेचं उत्तर यायला वेळ लागत असेल प्रियांनो. तर न डगमगता आपण परमेश्वरावरती पूर्ण निष्ठा, शक्ती आणि भावाने आपण विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. तर ह्या अद्भुतच्या वचनासाठी आपण परमेश्वराला धन्यवाद करू. आपण छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद पवित्र ते पवित्र सेनाधीश परमेश्वरा, आकाश पृथ्वीच्या निर्माण करत्या बाप्पा, तुझ्या नावाला उंचविते, गौरविते, मान सन्मान देते माझ्या राज्या. हो देव बाप्पा, कारण ते योग्यतेचा तू आहेस माझ्या राज्या. हो परमेश्वरा, किती अद्भुत वचन दिलेलं आहेस माझ्या राज्या. किती हाक मारण्यापूर्वीच तू काय करणार आहेस? उत्तर देणार आहेस. आणि आम्ही बोलत असतानाच तू आमची वाणी ऐकणार आहेस माझ्या राज्या. हो परमेश्वरा, खूप हृदयाला स्पर्श करणारं वचन आहे माझ्या राज्या. या वचनाला आम्ही ग्रहण करून याच्यावरती चालण्यास आम्हाला तू सहायता आणि मदत कर माझ्या बाप्पा. हो परमेश्वरा, इतकं सुंदरसं अद्भुत वचन तू आमच्या जीवनात दिलंस, त्याबद्दल तुझे कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राज्या. या जीवनासाठी, ह्या वेळेसाठी, ह्या वचनासाठी कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या बाप्पा. ही छोटीशी प्रार्थना धन्यता आणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो, परमेश्वराच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त. शालोम. थँक्यू सो मच.